1 फेब्रुवारीला भारताचं बजेट जाहीर झालं आणि या बजेटमध्ये ग्रामीण भागातल्या स्त्रियांना कसा फायदा होऊ शकतो अशी तरतूद केलेली आहे हे आपण पाहिलं। पण त्याचबरोबर शहरी भागातल्या स्त्रियांसाठी सुद्धा तरतूद आहे आणि त्याचाही फायदा शहरी भागातल्या स्त्रियांना नक्कीच होणार आहे। या तरतुदी काय आहेत चला त्यावर एक नजर टाकूया। मी महिला गुंतवणूक सल्लागार म्हणून गेली 15 वर्ष काम करते। आता आपण जे बोलणार आहोत ते नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गुंतवणुकीचे कुठले पर्याय उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत। आता आपण नुकतंच बजेट संबंधी सगळीकडे चर्चासत्र आयोजित केली गेली आहेत किंवा टीव्हीवरती इंटरव्ह्यू आपण बघतोय, पण घराचं बजेट जी हँडल करते ती घरातली स्त्री, करती स्त्री आपण म्हणू शकू। गृहिणी असली तरी ती घराचं बजेट हँडल करते म्हणजे ती करती स्त्रीच झाली। तर तिने स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा तिने कुठे कुठे गुंतवणूक केली पाहिजे ह्या संदर्भात जर आपण बोलायला घेतलं तर सगळ्यात प्रथम मी सांगेन की तुम्ही घरातल्या स्त्रीचा किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीचा टर्म इन्शुरन्स असणं किंवा मेडिकल इन्शुरन्स असणं हे अतिशय गरजेचं आहे। नॉर्मली घराकडे लक्ष देताना प्रत्येक स्त्री स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते, तर तसं तिने न करता स्वतःचा जर मेडिकल इन्शुरन्स केला गेला, क्रिटिकल इलनेस पॉलिसी जी असते की जिथे आपण बघतो की आजकाल महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे, तर जर क्रिटिकल इलनेसचा माझा प्लॅन असेल तर कॅन्सरसारख्या रोगासाठी जी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट असते ती करण्यासाठी बऱ्याचदा पैसे नाहीत म्हणून महिला ट्रीटमेंट करत नाहीत आणि मग त्यांचा त्याच्यात अकाली मृत्यू होऊ शकतो। तर तो धोका टाळण्यासाठी क्रिटिकल इलनेसचा प्लॅन किंवा मेडिक्लेमचा प्लॅन हा महिलांनी केलाच पाहिजे आणि तो प्रामुख्याने तिथपासूनच त्यांनी सुरुवात करावी असं मी सांगेन। दुसरी गोष्ट टर्म इन्शुरन्स आपण म्हणतो। आजकाल टर्म इन्शुरन्स तुम्ही ऐकला असेल तर त्याचा प्रीमियम हा खूप कमी असतो। फॉर एक्झाम्पल एखाद्या 45 एजच्या लेडीजनी जर ठरवलं की मला टर्म इन्शुरन्स हवा आहे 50 लाखाचा, तर त्याला 50 लाखासाठी दर वर्षाला जवळजवळ 13,000 प्रीमियम म्हणजे महिन्याला हार्डली 1,000-1,100 रुपये प्रीमियम तुम्हाला पडतो। म्हणजे वर्षाला 13,000 ही खूप कमी रक्कम आहे, पण त्यात तुमचं लाईफ तुम्ही सिक्युअर करून घेता। त्यामुळे हा तुमचा टर्म इन्शुरन्स पण असणं अतिशय गरजेचं आहे। तिसरी गोष्ट सांगेन तुम्हाला की जर तुम्ही घराचं बजेट हँडल करता, तुम्हाला माहिती असतं की बाबा कुठले खर्च कधी येऊ शकतात किंवा मला आता मुलाचं शिक्षण करायचं आहे, मला त्याला डॉक्टर करायचं आहे, ही जनरली पालकांची स्वप्न असतात की मला माझा मुलगा इंजिनियर करायचा आहे, डॉक्टर करायचा आहे, व्हॉटेवर। ते त्यासाठी आत्ता समज एखादा मुलगा इंजिनियर होऊन बाहेर पडला तर त्याला समज 20 लाख खर्च येत असेल सगळा मिळून मी सांगते तर तो तुमचा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंगला जाईल त्यावेळेला तो खर्च किती असू शकेल, त्यासाठी मला आत्तापासून काय करायला लागेल ह्याचा सल्ला जर तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरकडनं किंवा तज्ज्ञांकडनं घेतला तर तुमची गुंतवणूक ही योग्य दिशेने होईल। आता त्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटंसं उदाहरण देते की बाबा दर महिन्याला आपण आता इतके दिवस रिकरिंग डिपॉझिट पोस्टात गुंतवणुकीचा एक पर्याय सगळ्यांना माहिती होता, तसंच म्युच्युअल फंडामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे म्युच्युअल फंडातल्या बऱ्याचशा स्कीम्समध्ये तुम्ही किंवा सगळ्या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला अगदी छोटीशी जरी गुंतवणूक सुरुवात केलीत लाँग टर्मसाठी, कारण जर तुम्ही बँकेत FD 5 वर्षाच्या ठेवू शकता, NSE तर पण 6 वर्ष थांबू शकतो, तर म्युच्युअल फंडात जर गुंतवणूक केलीत तुम्ही तेवढीच 5-6 वर्षासाठी तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स निश्चित चांगले येतात। एक्झाम्पल आता माझा मुलगा समज 5 वर्षाचा आहे आणि मला 10 वर्षांनी त्याच्या 10वी नंतर बाबा मला एक X रक्कम मला हवी आहे, हे जर तुम्हाला डोक्यात तुमच्या काही कॅल्क्युलेशन्स असतील तर जर दर महिन्याला मी 10,000 रुपये गुंतवले 10 वर्ष पुढची, तर जेव्हा माझा मुलगा 15 वर्षाचा होईल माझी ओन गुंतवणूक किती होते 10 वर्षात, महिन्याला 10,000, वर्षाचं तुमचे झाले 1,20,000, तुमचे 10 वर्षाचे झाले 12 लाख। 12 लाखाची कमीत कमी तुम्हाला येणारा रिटर्न जो असतो तो 45 लॅक्सपर्यंत येतो आणि हे मी तुम्हाला कन्झर्वेटिव्ह रेट ऑफ इंटरेस्टची रिटर्न सांगितले। ऑफकोर्स म्युच्युअल फंड तुम्ही जेव्हा बघता तेव्हा इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं एक वाक्य कायम असतं, पण जर तुमची कन्सिस्टन्सी असेल तर तुम्हाला येणारे रिटर्न्स हे निश्चितच अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैसे नाहीत म्हणून मी मुलाला शिक्षण देऊ शकलो नाही हे जे गिल्ट राहतं मनात ते राहत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की आजकाल बरेच पर्याय अवेलेबल आहेत, नेटवरती माहिती असते, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आमच्यासारखे गुंतवणूक सल्लागार असतात तर त्यांच्याकडनं तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या। तुमची इन्व्हेस्टमेंट ही गोल बेस असली पाहिजे, म्हणजे एखाद्या उद्देशाच्या समोर केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा उद्देशाला धरून केलेली इन्व्हेस्टमेंट जर असेल तर तुम्हाला निश्चितच फायदा फ्युचरमध्ये जास्त होईल। तर माझं असं सांगणं आहे की जे तुम्ही पैसे गुंतवाल ते गोल बेस इन्व्हेस्टमेंट करूनच गुंतवा, त्याच्याने आपल्याला स्वतःला आयडिया येते की आत्ता आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे इन फ्युचर।
तर ॲडवायझर्सकडनं सल्ला घेऊन तुम्ही जर गुंतवणूक केलीत तर निश्चितच त्याचे येणारे रिटर्न्स हे तुम्हाला फायदेशीर असतात.